डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं पळसवाडी हे एक छोटंसं गाव. शांत दिसणारं पण आतून रहस्यांनी भरलेलं. गावच्या दक्षिण बाजूला एक प्रचंड मोठं जुनं वडाचं झाड होतं. लोक त्याला भूतवड असं म्हणायचे. दिवसा साधं दिसायचं पण रात्री मात्र त्याच्या फांद्यांवर जणू काळोख लटकून राहायचा. गावात नेहमीच चर्चा व्हायची, त्या झाडाखाली रात्री गेलं तर परत येतच नाही. कोणीतरी कुजबूज करतंय पण कोणी दिसत नाही. लहान मुलांचं हसू रात्री झाडाखालून ऐकू येतं. हे सगळं ऐकून गावकरी संध्याकाळी सूर्य मावळला की त्या वाटेने जायचं टाळायचे. मी अनिकेत आणि माझे 2 जिवलग मित्र रवी आणि गणेश, आम्हाला नेहमी असल्या गोष्टींवर हसायला यायचं. गावकरी भूतप्रेत मानायचे पण आम्हाला वाटायचं की हे सगळं अंधश्रद्धा आहे. एका रात्री गावातल्या चौकात शेकोटी पेटवून गप्पा चालू होत्या. म्हातारे लोक परत त्या वडाच्या झाडाच्या गोष्टी सांगू लागले. रवी माझ्या कानाशी कुजबुजला, चल उद्या रात्री आपण जाऊन बघूयात, खरं खोटं कळून जाईल. मी आणि गणेश थोडा वेळ शांत राहिलो पण मग हसत हसत मान डोलावली. निर्णय पक्का झाला. दुसऱ्या दिवशी रात्री बरोबर 12 वाजता आम्ही तिघे टॉर्च घेऊन गावाबाहेर निघालो. चंद्र फिकट ढगांमध्ये लपला होता. वाऱ्याने वाळक्या पानांचा आवाज करत रस्ता भेसूर केला होता. जसं जसं आम्ही झाडाजवळ पोहोचत होतो तसं तसं वातावरण बदलत चाललं होतं. फार मोठं झाड होतं. त्याच्या फांद्या जमिनीला स्पर्श करायच्या. वरती काळ्या कावळांचे थवे का थवे बसलेले असायचे आणि झाडाखाली काळोखाचा समुद्र पसरलेला होता. आम्ही टॉर्च लावून झाडाभोवती फिरू लागलो. गणेशने हसतच म्हणलं, कुठे भूत, काहीच तर दिसत नाहीये. गावकऱ्यांना फुकट भीती वाटते. इतक्यात रवी थबकला. त्याला कोणीतरी हलक्या आवाजात त्याच्याच नावाने हाक मारली होती, रवी. आम्ही दोघांनी ऐकलं नाही पण रवीचं तोंड पांढरं फटक पडलं होतं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, तुम्ही ऐकलं का? कुणीतरी माझ्याच नावाने हाक मारली. मी हसतच म्हटलं, गावातलं कोणीतरी मस्करी करतंय. तेवढ्यात टॉर्च अचानक बंद झाला. सर्वत्र गडद अंधार पसरला आणि आमच्या कानावर एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. त्या झाडाखाली अचानक आलेल्या त्या मुलाच्या हसण्याच्या आवाजाने आम्ही तिघे थिजलो. तो आवाज कुठून येतोय हे मात्र कळत नव्हतं. अंधार इतका दाट होता की हातासमोरही काही दिसत नव्हतं. मी टॉर्च जोरात मारून चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त थोडासा लुकलुकून परत बंद झाला. गणेश दात खात म्हणाला, ही काही योगायोगाची गोष्ट नाहीये, इथे काहीतरी आहे. रवीच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. त्याने थरथरत कुजबूज केली. ते मला नावाने हाक मारत होतं आणि तेवढ्यात झाडाच्या फांद्यांवर काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. आम्हाला वाटलं कावळे असतील पण आवाज मात्र लहान पावलांच्या धावण्यासारखा होता. कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला. गणेश धाडस करून मोठ्याने ओरडला, कोण आहे तू? समोर ये. त्याच्या आवाजानंतर काही सेकंद सर्वत्र शांतता पसरली पण मग अचानक मागून एक बारीक किर्र असा आवाज आला. जणू एखादं मूल अंधारात फुसफुसतंय, इथे ये, माझ्याजवळ ये. मी मागे वळून टॉर्च उचलला. टॉर्च त्या क्षणी अचानक सुरू झाला आणि प्रकाश थेट त्या झाडाखाली पडला आणि तिथे एखाद्या 8-10 वर्षाच्या मुलाची सावली उभी दिसली. मात्र त्या सावलीला डोळेच नव्हते, फक्त पोकळ काळे खड्डे. मी किंचाळणार इतक्या टॉर्च पुन्हा बंद झाला आणि ती सावली गायब झाली. रवी मोठ्याने ओरडला, मला दिसलं ते. गणेशने त्याचा हात धरला, पळायचं का? पण मी थरथरतच म्हणालो, नाही, आपण आलो आहोत तर खरं खोटं शोधायला हवं. आता मागे वळून काय फायदा? बघूया शेवटपर्यंत नेमकं काय होतंय. माझा तोच निर्णय
जीवघेणा ठरणार होता. आम्ही झाडाच्या अगदी जवळ गेलो. तिथं जमिनीवर एक जुनाट फाटका चेंडू पडलेला होता. रवी खाली वाकून तो उचलणार एवढ्यात त्याच्या कानाशी थेट आवाज आला, खेळशील का माझ्याशी? रवी मोठ्याने किंचाळला आणि चेंडू हातातून सुटून खाली पडला. चेंडू आपोआपच गोल गोल फिरत झाडाखाली गेला आणि अचानक दिसेनासा झाला. झाडाच्या फांद्यांवर बसलेले सगळे कावळे अचानक जोरात ओरडू लागले. तो आवाज इतका कर्कश होता की आमच्या कानातून जणू रक्त येईल असं आम्हाला वाटू लागलं. आणि त्या ओरडण्यामागे कुठेतरी मुलाचं हसू मिसळत होतं. झाडाखालून बाहेर पळायचं आम्ही सर्वांनी ठरवलं. आम्ही पळायला सुरुवात केली, पण जसं आम्ही थोडं अंतर कापलं तसं आम्हाला वाटलं की झाड आमच्याच मागे सरकतंय. जिथे नजर वळू तिथे त्याच्या फांद्या सर्वत्र पसरलेल्या दिसायच्या. गणेश अचानक थांबला. त्याच्यासमोर अंधारात एक लहान मुलगी उभी असल्याचं त्याला दिसलं. ती अगदी 8-9 वर्षाची, हातात बाहुली होती, पण तिचा चेहरा मात्र पूर्णपणे रक्तानं माखलेला होता. ती हसत हसतच म्हणाली, तुम्ही आमच्याशी खेळायला आलात ना? रवी मागे सरकत किंचाळला. मी टॉर्च तिच्या चेहऱ्यावर टाकला, पण टॉर्च लागल्यावर ती तिथे नव्हतीच. ती गायब झाली होती. अचानक वाऱ्याचा झोत आला आणि झाडाच्या फांद्यांवरून लटकलेले दोरखंड हलू लागले. त्या दोरखंडांना मानवी हाडं बांधलेली दिसत होती. आणि त्याचवेळी कानाशी एकदम मोठा आवाज घुमला, कोणी सुटणार नाही, कोणीच नाही. तो आवाज ऐकून गणेश जमिनीवर कोसळला. तो वेड्यासारखा डोकं आपटायला लागला. थांबवा, हा आवाज थांबवा, असं काहीच तो बडबडत होता. मी आणि रवी कसंबसं गणेशला धरून पुढे ओढू लागलो. झाडाखालून बाहेर पडताना आमच्या पायाला काहीतरी धडकलं. टॉर्च परत लुकलुकला आणि आम्हाला दिसलं जमिनीवर एकामागून एक लहान मुलांचे कवटाळलेले सांगाडे पडलेले होते. त्या सगळ्या हाडांच्या डोळ्यांच्या खड्ड्यातून काळं द्रव बाहेर पडत होतं आणि त्या हाडांभोवती लहान चेंडू, बाहुल्या, पिसाट खेळणी छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेली होती. रवी थरथरतच म्हणाला, हे 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 सगळे मुलं कोण आहेत हे? मी जोरात ओरडलो, जीव वाचवून पळ, नंतर बघूयात. आम्ही कसंबसं धावत गावाच्या हद्दीत परत आलो. गावाच्या देवळापाशी पोहोचलो तेव्हा गणेश बेशुद्ध पडला होता. गावकरी धावतच आले. आम्ही थरथरत सगळं काही सांगितलं. एक म्हातारे आजोबा हळू आवाजात म्हणाले, तुम्ही जे पाहिलं ते खोटं नाही. त्या झाडाखाली एकेकाळी डझनभर मुलं मारून गाडली गेली होती. गावावर असलेल्या भयानक दुष्काळात एका वेडसर साधूने त्यांचा बळी दिला होता. तेव्हापासून त्या मुलांच्या आत्मा झाडाखाली अडकून आहेत. गावकऱ्यांनी आम्हाला वाचवलं खरं, पण गणेशची अवस्था गंभीर झाली होती. तो शुद्धीत येत नव्हता. फक्त सतत सारखा कुजबुजत असायचा. मुलं मला बोलवताय, मला त्यांच्यासोबत खेळायला जायचंय. रवी आणि मी दोघेही प्रचंड घाबरलो होतो. एक दिवस आम्ही पुन्हा ठरवलं की खरी गोष्ट शोधायची. त्या म्हाताऱ्या आजोबांनी सांगितलं होतं, जर तुम्हाला सत्य शोधायचं असेल तर मध्यरात्री परत त्या झाडाखाली जा, पण लक्षात ठेवा प्रत्येकाला तिथून परत येता येईलच असं नाही. पुढच्या रात्री आम्ही देवळातून प्रसाद घेऊन त्या झाडाकडे जायला निघालो. आम्हाला असं वाटलं होतं की काही मंत्र म्हणले की ते आत्मे शांत होतील, पण तिथे पोहोचल्यावर सगळं काही वेगळंच घडलं. आमच्या पायाशी परत तो जुना चेंडू आला. तो हळूहळू स्वतःहून हलू लागला आणि आमच्या भोवती गोलगोल फिरू लागला. आणि अचानक कुठून तरी डझनभर लहान मुलांचे हसरे चेहरे आमच्या आजूबाजूला दिसू लागले. सुरुवातीला ते साधं हसत होते, पण क्षणातच त्यांचे डोळे काळे पोकळ खड्ड्यात बदलले. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त वाहू लागलं.
ते सगळे एकत्र ओरडले, खेळा, आमच्या बरोबर खेळा, तेही कायमचं. आणि मोठमोठ्याने हसू लागले. मुलांच्या सावल्या अचानक रवीभोवती फिरू लागल्या. तो पळण्याचा प्रयत्न करत होता, पण सावल्या त्याच्या अंगावर चढू लागल्या. त्याच्या किंचाळण्याचा आवाज माझ्या कानात आजही घुमतो. अनिकेत, वाचव मला. पण मीही त्याला वाचवू शकलो नाही. क्षणभरातच रवी काळ्या धुरासारखा हवेत विरून गेला. जमिनीवर फक्त त्याचा शर्ट आणि रक्ताने माखलेला टॉर्च खाली राहिला. मी घाबरून मागे वळलो. माझ्या डोळ्यांसमोर झाडाखालची जमीन उघडली गेली आणि तिथून डझनभर सांगाडे बाहेर आले. त्यांचे लहान हात हळूहळू माझ्याकडे सरकत होते. मुलांचे आवाज सतत माझ्या भोवती घुमत होते. आमच्यात ये, कायमचा खेळ खेळ. मी बेशुद्ध पडलो. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी गावात होतो. गावकरी सांगत होते की त्यांना मी सकाळी देवळासमोर पडलेला मिळालो. मात्र माझ्या शेजारी रवी नव्हता. त्याला कोणीच कधीही पाहिलं नाही. गणेशही थोड्याच दिवसात पूर्णपणे वेडा झाला होता. तो सतत भिंतीवर चेंडू आपटत बसायचा आणि नेहमी कुजबुजायचा. ते अजूनही खेळ खेळायला बोलवतायत, मला जावं लागेल. रवीही त्यांच्यासोबतच आहे. आजही गावकरी त्या झाडाकडे फिरकत नाहीत. आणि मी अजूनही रात्री कधी कधी मुलांचं हसू ऐकतो, भेसूर आणि जीव घेणं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.